रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता प्रभाग क्रमांक 6 जुना येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्रमांक 2 पाचबत्ती चौक फलटण येथील भव्य इमारतीचे उद्घाटन तसेच महातगल्ली ते संतोष वेलणकर घर रस्ता कामाचा शुभारंभ श्रीमंत रामराजे यांच्या प्रयत्नातून प्राप्त झालेल्या नाबार्ड योजनेतून निधीतून बांधण्यात आलेले दत्तघाट बॉक्स पूल उद्घाटन तसेच बाणगंगा नदी रिटेनिंग वॉलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार दीपकराव चव्हाण हे भूषविणार आहेत। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष सौ नीताताई नेवसे यांच्या उपस्थितीत असणार असल्याची माहिती प्रभाग क्रमांक 6 चे माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ प्रगती जगन्नाथ कापसे यांनी दिली आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन देखील करण्यात आले आहे। गेली 35 वर्ष फलटण नगर परिषदेची सत्ता श्रीमंत रामराजे यांच्या विचाराची राहिली असून बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली 4 वर्षे लांबलेल्या आहेत। या निवडणुका आता लवकरच होऊ घातलेल्या आहेत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर काय बोलणार याची उत्सुकता फलटण शहरातील नागरिकांना लागून राहिली आहे। तरी सदरच्या कार्यक्रमाला फलटण शहरातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही शेवटी माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व माजी नगरसेविका सौ प्रगती जगन्नाथ कापसे यांनी केले आहे। आमच्या नवीन बातम्या